करंगळी दिली की माणूस हात पकडतो अशी काहीशी गोष्ट सध्या अमेरिका भारतासोबत करताना दिसतोय. गेल्या 2 वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध एका अशा वळणावर आले आहेत जिथं दोस्तीसोबतच दबावाचं राजकारणही तितक्याच ताकदीनं खेळलं जात आहे. कंट्रोल करण्याच्या किंवा डल्ल्या मारण्याच्या मुद्द्याकडे पाहताना आपल्याला जागतिक राजकारण आणि आर्थिक गणित समजून घ्यावी लागतील. अमेरिकेनं भारतावर दबाव टाकण्यासाठी नेहमीच वेगळी चाल केली, पण ही चाल केवळ शब्दांपुरती मर्यादित नसून ती आता थेट आर्थिक आणि युद्धजन्य परिस्थितीपर्यंत पोहोचली आहे. विशेषतः गेल्या 2 वर्षात आणि आत्ताच्या इराण अमेरिका संघर्षात भारताला ज्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होतोय तो अत्यंत गंभीर आहे. या गंभीर प्रकरणात आतापर्यंत अमेरिका भारताला कसं जाळ्यात अडकवत आलाय, अमेरिका भारताला कंट्रोल करतोय का, याच गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. गेल्या 2 वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध एका कन्फ्युज करणाऱ्या स्थितीत आले. वरवर पाहता हे दोन्ही देश आपल्याला एकमेकांचे मित्र वाटतात, तरी पडद्यामागे अमेरिका आपल्या आर्थिक आणि राजकीय ताकदीचा वापर करून भारताला कंट्रोल करण्याचा डाव करत असतो. अशा अनेक घटना आपल्याला वारंवार दिसून येतात. म्हणजे रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं भारतावर दबाव टाकण्याची एकही संधी सोडली नाही. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून अमेरिकेनं सुरुवातीला भारताला धमकवायचा प्रयत्न केला, पण जेव्हा भारताने आपल्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं तेव्हा अमेरिकेनं मानवी हक्क आणि लोकशाहीच्या नावाखाली भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा कमी करायचं काम सुरू केलं. एका बाजूला अमेरिकन कंपन्या भारतात गुंतवणूक करत असल्याचं चित्र रंगवलं जातं, पण त्याच वेळी अमेरिकन रेटिंग एजन्सी आणि हिंडनबर्ग सारख्या संस्था भारतीय बाजारपेठेला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात. ही एक प्रकारची सॉफ्ट वॉरफेअर आहे, ज्यामुळे भारताच्या वाढत्या आर्थिक ताकदीला व्यसन घालण्याचं काम अमेरिका करतोय. आणि यातीलच सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे भारताने रशियाकडून खरेदी केलेलं तेल. रशिया युक्रेन युद्धानंतर भारतानं रशियाकडून स्वस्त दरात कच्चं तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचा हा निर्णय अमेरिकेला अजिबात रुचला नाही. सुरुवातीला अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण भारताने आपल्या स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचा हवाला देत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. मात्र 2025 मध्ये ट्रम्पने या मुद्द्यावर कडक भूमिका घेत भारतावर तब्बल 50% टॅरिफ्स लादले. अमेरिकेचा हा भारतावर थेट आर्थिक प्रहार होता, ज्यामुळे भारताला रशियाकडून तेल खरेदी कमी करण्यासाठी भाग पाडलं गेलं. नुकत्याच फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या करारानुसार भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याचं मान्य केलं. त्यानंतर हे टॅरिफ्स आता 18% खाली आणले गेले. हा एक प्रकारे भारताच्या ऊर्जा धोरणावर अमेरिकेनं केलेला कंट्रोलच मानला जातोय. त्यानंतर अमेरिकेची दुसरी चाल म्हणजे शेजारील राष्ट्रांचा वापर करून भारताला घेरून ठेवणं. गेल्या 2 वर्षात आपण बघितलं की कॅनडा सोबतच्या वादात अमेरिकेनं उघडपणे भारताची पाठराखण करण्याऐवजी भारतालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 5 आयज इंटेलिजन्सच्या नावाखाली भारतावर पाळत ठेवणं आणि भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणं हे अमेरिकेच्या कंट्रोलचं उदाहरण सगळ्यांना दिसायला लागलं. त्याचबरोबर अमेरिकेनं आतापर्यंत अनेक खलिस्तानी दहशतवाद्यांना त्यांच्या भूमीवर आश्रय दिलाय आणि त्यांना स्वातंत्र्याच्या नावाखाली संरक्षण दिलंय. हे सुद्धा भारताच्या अंतर्गत सुरक्षेला दिलेलं आव्हानच आहे. त्यासोबत अमेरिका भारताला शस्त्र विकण्याचं आमिष दाखवतो, पण त्या शस्त्रांचं तंत्रज्ञान पूर्णपणे भारताला द्यायला टाळाटाळ करतो. भारत नेहमी सुरक्षेसाठी अमेरिकेवरच अवलंबून राहावं अशी त्याची इच्छा असते. जेव्हा जेव्हा भारताने आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि माणसांच्या हक्कावरून टीका करून भारतावर दबाव निर्माण केला. हे सगळं दबाव तंत्र केवळ जगासमोर भारत अमेरिकेचं कसं ऐकतो हे दाखवून देण्यासाठी असतं. त्याचबरोबर म्हणजे एक चर्चेत आलेलं प्रकरण म्हणजे पन्नू प्रकरण. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिकेत रचल्याचा आरोप अमेरिकेनं भारतावर केला होता. या प्रकरणाचा आधार घेऊन अमेरिकेनं भारताच्या गुप्तचर संस्थांवर आणि आपल्या कार्यपद्धतीवर दबाव निर्माण केला. या प्रकरणामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील विश्वासाला तडा गेला आणि याबाबत भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पष्टीकरण द्यावी लागली. त्यासोबत अमेरिकेने भारताच्या आर्थिक क्षेत्रावर 2 मोठ्या मार्गाने कंट्रोल तयार केलाय. एक म्हणजे टॅरिफ्स आणि दुसरं म्हणजे H1B व्हिसा. 2025 मध्ये अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 25% ते 50% रेसिप्रोकल टॅरिफ्स लागू केलाय. यामुळे भारताचे कपडे, हिरे, दागिने आणि औषध उद्योग मोठ्या संकटात सापडलेत. या संकटामुळे भारतीय निर्यातदारांचं कोट्यावधींचं नुकसान होताना दिसतंय. त्यासोबतच व्हिसा फी मध्ये देखील प्रचंड वाढ केली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेने व्हिसा फी मध्ये $5,000 वरून थेट $1,00,000 पर्यंत वाढ केली. हा भारतीय IT सेक्टरसाठी मोठा धक्का होता. भारताचं IT उत्पन्न मोठ्या प्रमाणावर अमेरिकेवर अवलंबून असतं. त्यामुळं H1B व्हिसा मार्गे अमेरिका भारतावर कंट्रोल करू पाहतोय.
त्यासोबतच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही हीच परिस्थिती आहे. डेटा प्रायव्हसी आणि डिजिटल मार्केटच्या नियमांवरून अमेरिका नेहमीच भारतावर अटी लादायचा प्रयत्न करतोय. अमेरिकन टेक कंपन्यांना भारतीय डेटाचा इरेग्युलर वापर हवा असतो, पण जेव्हा भारत आपले नियम बनवतो तेव्हा अमेरिका लगेच त्याला व्यापारातील अडथळा म्हणून जगासमोर दाखवतो. तसंच आता सुरू असलेल्या अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धात अमेरिकेनं इराणवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाला. या युद्धात भारताला स्वतःच्या बाजूने खेचण्यासाठी अमेरिका भारताला खूप कंट्रोल करताना दिसतोय. भारताचं जवळजवळ 50% कच्चं तेल याच मार्गातून येतं. त्यानंतर इराणने हा मार्ग बंद करण्याची धमकी जगासमोर दिली होती. त्यामुळे अमेरिका भारतावर दबाव आणताना दिसतोय की भारताने इराणचा निषेध करावा आणि अमेरिकेच्या बाजूने उभं राहावं. जर भारतानं जसं केलं नाही तर ऊर्जा सुरक्षा धोक्यात येईल अशी अप्रत्यक्ष भीती घालून अमेरिका भारताला कंट्रोल करायला बघतोय. त्याचबरोबर मंडळी, भारताने इराणमधील चाबार बंदरात मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र अमेरिकेने इराणवर लादलेल्या टॅरिफ्समुळे भारताला या बंदराचा वापर करणं कठीण झालंय. इतकंच नाही तर इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर अमेरिकेनं सँक्शन्स घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारताच्या आर्थिक घडामोडींसोबत व्यापारावर देखील अमेरिका कंट्रोल करायला बघतोय. त्यासोबतच अमेरिकेचं डॉलरचं राजकारण हे भारताला कंट्रोल करण्याचाच आणखी एक साधन आहे. भारताने जेव्हा जेव्हा इतर करन्सीमध्ये व्यापार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमेरिकेनं आर्थिक निर्बंधांची टांगती तलवार दाखवून भारताला रोखण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात सांगायचं तर अमेरिका भारताला आपला स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणत असलं तरी प्रत्यक्षात त्याला भारत केवळ त्यांच्या मालाची मोठी बाजारपेठ आणि चीनच्या विरोधात लढणारा एक सैनिक म्हणून हवा आहे. भारताची स्वतंत्र ओळख आणि महासत्ता बनण्याचं स्वप्न अमेरिकेला आपल्या वर्चस्वासाठी धोकादायक वाटतं. म्हणूनच गेल्या 2 वर्षात अमेरिका मदतीचा हात पुढे करत असतानाच दुसरा हात भारताची प्रगती रोखण्यासाठी वापरतोय. बाकी मंडळी, तुम्हाला अमेरिकेबद्दल काय वाटतंय? भारत अमेरिकेच्या फेवरमध्ये जातोय का? याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.